पण या 77 वर्षाचा जो इतिहास आहे, या 77 वर्षाच्या इतिहासामध्ये आम्हाला ते समजून घेण्याची गरज मोठ्या प्रमाणात. मी फार भाषणाच्या अनुषंगाने मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडणार नाही, पण या शब्दांना नक्कीच आपण घरी गेल्याच्या नंतर किंवा जेव्हा आपण कुठे बसलेलो असतो तेव्हा एकदा त्याला वाचायचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. आणि एक एक शब्द हा इतका गंभीर आहे. भारताचे एक सार्वभौम. मग सार्वभौम या अर्थाने जर विचार करायचा असेल तर मग सार्वभौम नेमकं काय? हा सार्वभौमचा मुद्दा जो आहे तो आम्हाला त्या अनुषंगाने समजून घेण्याची गरज आहे की आम्ही सार्वभौम आहोत. मग म्हणून या अर्थाने सार्वभौम आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविले आहे. आणि मग लोकशाही गणराज्य घडविण्याचा किंवा समाजवादी जेव्हा शब्द आम्ही त्या ठिकाणी वापरतो तेव्हा हा समाजवाद नेमका कोणत्या पद्धतीचा आहे, हा समाजवाद म्हणजे नेमका काय आहे. मग तुम्ही आता कोणत्या फॅकल्टीचे विद्यार्थी आहात किंवा तुम्ही कशा पद्धतीने आपल्या अभ्यासक्रमाला पूर्ण करत आहात यापेक्षा जेव्हा मग विचाराचं स्वातंत्र्य अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे आम्हाला प्राप्त होतंय का, आणि होत असेल तर आजच्या काळामध्ये मग आमची अभिव्यक्ती कुठे आहे. विश्वास श्रद्धा व उपासना, मग उपासना आम्हाला कशा पद्धतीने आणि कुठे कशा पद्धतीने त्रासदायक आताच्या परिस्थिती होते का. आम्हाला इथून पुढे संविधानिक मार्गाने कायद्याच्या मार्गाने काम करावं लागेल. दुसरा मुद्दा बाबासाहेबांनी जो महत्वपूर्ण स्वरूपाचा सांगितला मी त्याला फक्त तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न. जो स्वातंत्र्यापासून आम्हाला सातत्याने आमच्या विकासाला अडचणीचा ठरत गेला आणि अलीकडच्या काळामध्ये तो आम्हाला जास्त अडचणीचा ठरतोय. म्हणजे संविधानिक मार्ग बाबासाहेब सांगताय, कायद्याच्या पातळीला काम करा म्हणून सांगताय, कायद्यामध्ये जे सांगितलं त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ तसं सांगताय. मी आपल्यासाठी उद्देशिका आहे. मग ही उद्देशिका जी नेहरूने मांडली त्या उद्देशिकेमध्ये जो बदल झालाय ना तो 25 नोव्हेंबर 1949 पर्यंतचा बदल आहे. आणि 1949 मध्ये जे आमच्यासमोर प्रेअम्बल आलं, जी आमच्यासमोर उद्देशिका आली, ती उद्देशिका आज आम्हाला जगायची गरज आहे. आणि ही जोपर्यंत आम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत आम्ही प्रजासत्ताक झालो असं होणार नाही. नाहीतर मग आम्ही प्रत्येक वेळा या मी म्हटल्याप्रमाणे आम्ही 15 ऑगस्टला येऊ, 26 जानेवारीला येऊ, आम्ही इथे राष्ट्रगीतही होईल, आमचं कदाचित शपथही होईल, आम्ही त्या प्रिॲम्बलला वाचन देखील आम्ही या ठिकाणी करू. परंतु आम्ही सातत्याने संविधान जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत आमचे प्रश्न सुटणार नाहीत. आणि आमचे प्रश्न आमच्या संविधानामध्ये त्याची उत्तरं देखील दिलेली आहेत. पुस्तकाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द नाही खूप मोठे शब्द मी या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.